स्वान प्री प्रायमरी स्कूलचे माजी राष्ट्रवादी जिल्हा परिषद अध्यक्ष निलिमा पाटील व भाजप उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न। पेनमध्ये प्रथम सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी माध्यमांची व्हाईट स्वान प्री प्रायमरी स्कूलचे उद्घाटन राष्ट्रवादी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निलिमा पाटील, भाजप उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या उद्घाटन करण्यात आले। ही अरण्य फाउंडेशनची पहिली शैक्षणिक शाखा आहे। व्हाईट स्वान प्री प्रायमरी स्कूल ही महाडा कॉलनी पेन इथं स्थित सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी माध्यमांची प्री स्कूल आहे। ही शाळा अरण्य फाउंडेशनच्या संस्थापक प्राजक्ता म्हात्रे आणि व्हाईट स्वान प्री स्कूलचे अध्यक्ष अभिजित म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाते। शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजीचे वर्ग आहेत, ज्यात इंडोर ॲक्टिव्हिटीजसाठी मोठा ॲक्टिव्हिटी रूम आहे आणि सीसीटीव्ही मॉनिटर केलेले क्षेत्र, मोफत आरोग्य तपासणी, फील्ड ट्रिप आणि प्रशस्त वर्गखोल्या अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत। व्हाईट स्वान प्री स्कूल ही ॲक्टिव्हिटीवर आधारित प्री स्कूल आहे, ज्यामध्ये नृत्य, संगीत, एटिकेट्स आणि मुलांचे ग्रंथालय यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे। आमचं ध्येय आधुनिक शिक्षण पद्धतीद्वारे कौशल्य विकसित करणाऱ्या या बालपणींच्या शिक्षणात परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाचं शिक्षण देणं आहे। यावेळी राष्ट्रवादी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निलिमा पाटील, भाजप उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील, संभाजी पाटील, प्राजक्ता म्हात्रे, अभिजित म्हात्रे, मदन काळन, रमेश म्हात्रे, शशिकांत पाटील, श्यामकांत पाटील, धीरज पाटील, रवी पाटील, शैलेश पाटील, रजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आमचे मार्गदर्शक, आमचे सहकारी, आमचे नेते, आमचे समाजी काका या ठिकाणी उपस्थित, आमच्या ताई, त्याचबरोबर स्वान व्हाईट स्वानचे संचालक आणि संचालिका उपस्थित, धीरज उपस्थित, शैलेशजी, आमचे गिरीधर काका, उपस्थित सर्व मंडळी, बंधू आणि भगिनी। खरं म्हटलं तर प्री स्कूल म्हटलं की लहान मुलांचं एक दुसरं घर असतं आणि या घरामध्ये त्यांना आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे, त्यांच्यामध्ये एक क्षमता निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी प्री स्कूलची त्या ठिकाणी स्थापना केली होती। मला खरंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं वाटतं आणि खरोखरच की या हुडकोमध्ये ज्यांनी प्री स्कूल्स ओपन केल्यात त्यांच्या स्कूल्स भविष्यामध्ये निश्चितपणे मोठ्या झाल्या आहेत। कारण प्री हाऊस स्कूलचं सुद्धा प्री स्कूल ते हुडकोमध्येच या ठिकाणी ओपन झाले, आपल्या बिल्डिंगच्या पलीकडे। आणि ते करत असताना प्री स्कूलच्या माध्यमातून प्री स्कूल शक्यतो शहराच्या मध्यवर्ती भागात असली पाहिजे। लहान मुलांना येण्या जाण्यासाठी, सोडण्यासाठी एक चांगलं लोकेशन या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे। खरं म्हटलं तर भाड्याने घेऊन सुद्धा प्री स्कूल त्या ठिकाणी चालतात आणि आपण आपली जागा स्वतःची असल्याने या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल आणि चांगले विद्यार्थी भविष्यामध्ये निर्माण होतील अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो। खरं म्हटलं तर कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत कमी वेळात झालं, आम्ही सुद्धा उशिरा आल्याबद्दल तसदीर व्यक्त करतो, परंतु प्री स्कूलची गरज आहे आणि प्री स्कूल सीबीएसई पॅटर्न प्री स्कूलचं बोलायचं झालं तर ताई, हे जे सीबीएसई पॅटर्न आहे हे पॅटर्न आपल्या तळागाळातल्या किंवा खेडेगावातल्या मंडळींना अजूनपर्यंत माहिती नाही आहे। कारण सीबीएसईचे जे अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम जी नेट या परीक्षा नसतात, तेव्हा आपण स्टेट बोर्डाची मुलं जी आहेत आपल्याकडची, आपण कार्मेल बघतो किंवा इतर सगळ्या स्कूल्समध्ये धावतो, परंतु सीबीएसई पॅटर्न्समध्ये काय धावायचं असतं, सीबीएसई पॅटर्नमध्ये जे 8वी, 9वी, 10वीला जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम नीटला आणि जेईईच्या एक्झामला असतो। त्याच्यामुळे त्या पुढच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जेव्हा आपली मुलं जे आहेत एसएससी बोर्डात जातात तेव्हा ते मागे पडतात। म्हणून ताई आपण बोललात की सीबीएसईचं पॅटर्न असल्यानंतर निश्चितपणे या मुलांचा बेस आहे तो चांगल्या प्रकारे तयार होईल, चांगल्या प्रकारे गुणवंत विद्यार्थी तयार होतील आणि येथे भरभराट होत आणि त्याचबरोबर आमची मदत लागणारच आहे पहिल्यामध्ये ॲडमिशनसाठी। पहिल्यानंतर ती मुलं जाणार ते मला माहीत आहे, तेव्हा प्री सोय मी केलेली आहे, मी तुमच्या पूर्ण पाठीशी आहे। त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या शाळेत सामावून घेऊ आणि आपला पुढचा प्रश्न आहे तो सुद्धा त्यामुळे मार्गी लागेल। त्यामुळे आपण केलेली जी काही मेहनत आहे ती मेहनत निश्चितपणे भविष्यामध्ये यशस्वी होईल अशी या ठिकाणी आशा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हाईट स्वान शाळेच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित असलेलं ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी वैकुंठदादा पाटील, इथे उपस्थित असलेले ज्यांचा सदैव आशीर्वादाची थाप आमच्या पाठीवर असते ते आमचे संभाजी दादा, आमचे म्हात्रे काका, आमचे उपसरपंच, त्याचबरोबर अगदी शाळेपासून सोबत असलेले आमचे मदन भाऊ, ज्यांनी
त्यात एक पाऊल पुढे टाकले श्यामदादा, ते आमचे जावई आणि लेक, माझी लेक, आणि इथं उपस्थित असलेले शैलेश भाई आहेत, आमचे सगळेच सहकारी, जे घरातलं घर म्हणून आपण सारे जण आज एकत्र आलेलो आहोत. हा जरी शाळेचा कार्यक्रम असला तरी माझ्या लेकीनी चांगला उपक्रम केलाय, माझ्या जावयांनी चांगला उपक्रम केलाय, आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सारे जण उपस्थित असलेले सारेच घरातले बंधू आणि भगिनींना आज खरंच खूप आनंद होत आहे. आता वैकुंठ दादांनी सांगितलं, ताईंनी पण आपल्या भाषणात सांगितलं की नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर प्ले ग्रुप पासून पण माझ्या मते सीबीएसई बोर्डाची सुरुवात ही आपलीच पहिल्यांदा असेल की प्ले ग्रुपला सीबीएसई बोर्डाचा अभ्यास घेऊन लहान मुलांना शिकवण्याची ही सुरुवात जी आहे ती मला असं वाटते पेढेमध्ये ही प्रथमतःच करत असू आपण. तर माझी तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा आहेत की खूप चांगलं काम तुम्ही केलेलं आहात. कारण आम्ही बघतो ना सीबीएसई बोर्डामध्ये जेव्हा झटकन मुलगा 5वीला गेला, म्हणजे सगळा स्टाफना माहिती असेल, आणि एकदम 5वीला सीबीएसई बोर्ड आलं तर आपल्या मुलांचा टिकाव लागत नाही. सीबीएसई बोर्ड म्हणजे 5वीचा अभ्यासक्रम जिथे चालू असतो तेव्हा ते सीबीएसई बोर्ड वाले 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात पोहोचलेले असतात. एवढं मोठं अंतर त्या अभ्यासक्रमात आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच जर एखाद्या छोट्याशा बाळाला इथं टाकलं तर सुरुवातीपासून त्यांच्यावरचे जे संस्कार असतील किंवा त्यांच्यावर मार्गदर्शन असेल, तुम्हा साऱ्या स्टाफ मंडळींचा असेल, अध्यक्ष उपाध्यक्षांचा असेल, ते जर लक्ष आणि व्यवस्थित जर त्यांना अभ्यासक्रम दिलं तर त्यांना येणारा पुढचं भविष्य त्यांचं आहे ते सुरळीत जाईल. अभ्यासाचा ताण त्याही मुलांवर पडणार नाही. जरी त्यांनी सांगितलं आम्ही पहिली ते पहिलीपासून मुलांना घेऊ, परंतु ही मुलं जेव्हा पहिलीच जातील तेव्हा त्यांना सुद्धा तो अभ्यासक्रम सीबीएसई बोर्डाचा झेपला पाहिजे. परंतु खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद देते की सीबीएसई बोर्डापासूनची जी सुरुवात असते, मग नर्सरी, प्ले ग्रुप, ज्युनियर, सिनियर, हे जे तुम्ही सुरुवात केलेली आहे समाजामध्ये, खूप चांगला उपक्रम आपल्या लेकींनी चालू केलेला आहे. दादा असं म्हणतात की कडे तिथे काय म्हणे, की कड्याकडे बघतानाची एक प्रतिभा आहे की तिथे जेवढे पेठ तालुक्यात शिक्षक असतील त्याचे अर्धे शिक्षक, अर्धे पोलीस, हे सगळं कडे गावामध्ये आहेत. हे कडे गावाचं वैशिष्ट्य आहे आणि मला खरंच मनापासून अभिनंदन करावं असं वाटतंय की कड्या गावच्याच नातीने आज हा शुभारंभ सुरू केलेला आहे. भविष्यात शाळेला कुठलीच अडचण येणार नाही अशा मनापासूनच्या शुभेच्छा देते. आणि जरी काही आल्या तरी आम्ही सारी मंडळी तुमच्या सोबत आहोत असं आश्वासनही देते आणि खूप साऱ्या मनापासूनच्या शुभेच्छा माझ्याकडून धैर्यशील पाटलांकडून देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हात्रे, तुम्हा सर्वांचा स्कूलच्या ओपनिंगमध्ये स्वागत करते. तुम्ही सर्व आलात, मला खूप आनंद झाला. आय एम व्हेरी ग्लॅड यू ऑल केम. ॲक्च्युली व्हाईट सॅन्ड प्री प्रायमरी स्कूल इज अ CBSE बेस्ड स्कूल. इट इज द लव्हिंग मेमरी ऑफ मिस्टर मधुकर शिवराम सहस्त्रबुद्धे अँड कुमुद मधुकर सहस्त्रबुद्धे. आणि आपली स्कूल आहे ती प्री प्रायमरी स्कूल आहे, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर अँड सिनियर KG. आणि स्कूल खोलण्याची इन्स्पिरेशन जर मला कुठून मिळाली असेल तर माझ्या बेस्ट फ्रेंड सतीश कडून मिळाली आहे. आणि आज मी जे काही इथे आहे ते फक्त माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आहे. आणि मी आता ताईला विनंती करते की ताईने 4 शब्द माझ्या